सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अति विषम, मनोनी तो ते श्रम करिता मानी। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18वा अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 188 क्रमांकाची ओळी आपण पाहत आहोत। भगवान परमात्मा अर्जुनाला त्यागाचं स्वरूप सांगत आहेत। 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं सार आहे आणि गीतेचं सार सांगत असताना भगवंतांनी कर्मयोगापासून या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने मनुष्याने कर्म केलं पाहिजे जेणेकरून ते कर्मच त्याला त्या कर्मबंधनातून मुक्त करील। कर्माचा त्याग करायचा नाही, तर कर्म करण्याची पद्धत जी आहे ती बदलायची आहे। बऱ्याच वेळेला कर्म दुःख देतं, कर्म त्रास देतं म्हणून लोक कर्माचाच त्याग करतात आणि मग जो तो त्याग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला फल प्राप्त करून देत नाही। म्हणून त्याग करत असताना भगवंतांनी त्यागाचे सुद्धा 3 प्रकार सांगितले। सात्विक त्याग, रजोगुणी त्याग आणि तमोगुणी त्याग। पहिला भगवंतांनी तमोगुणी त्याग सांगितला। मोहामुळे केलेला जो त्याग आहे तो तमोगुणी त्याग आहे। मोह शब्दाचा अर्थ आपण पाहून आलो, विपरीत ज्ञान। एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला विपरीत ज्ञान असेल तर मग केलेला जो त्याग आहे नित्यकर्माचा, नैमित्तिक कर्माचा, माणसाने आपल्या जीवनात कधीही त्याग करू नये। पण कधी कधी मोहामुळे माणसाकडून त्याग होतो। वस्तूविषयी असलेला मोह, व्यक्तीविषयी असलेला मोह आणि त्या मोहामुळे माणसाला आपलं नित्यकर्म कधी कधी करता येत नाही। एखाद्या माणसाला नित्यकर्म नेमून दिलेलं कर्म असेल, बाबा हे काम तुम्ही आता करा, गुरुनी सांगितलं, आईवडिलांनी सांगितलं, कोणी सांगितलं असेल, काही नाही तू आज हे काम कर। पण ते काम करत असताना दुसरंच काहीतरी प्रलोभन त्याच्या मनामध्ये आलं। चाललाय प्रवचनाकरता, पण रस्त्यातच त्या ठिकाणी गर्दी पाहिली, काय गर्दी कशाची आहे म्हणून पाहिलं तर जादूगार आलेला होता। म्हटलं प्रवचन रोजच आहे पण जादू रोज बघायला मिळेल का? मग जादू बघतच थांबला। त्याच्यात अडकून राहिला, त्याचा मोह निर्माण झाला, त्यामुळे तो नित्यकर्मापासून चुकला। चाललाय कोर्टाच्या कामाकरता, महत्त्वाची तारीख आहे कोर्टामध्ये, आज कोर्टात निकाल लागणार आहे, पण रस्त्यामध्ये त्याला कपड्याची दुकानं दिसली, प्रदर्शन दिसलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी फुकट मिळत होतं। त्या कपड्याच्या दुकानात जो घुसला आणि त्या कपडे बघत बघतच त्याचा दिवस गेला, तिकडं कोर्टाची तारीख गेली आणि निकाल दुसऱ्याच्या बाजूने लागला। का निकाल दुसऱ्याच्या बाजूने लागला? आता देवाने लावला का याने केलं? याने चूक केलेली आहे। याला मोह म्हणतात। मोहामुळे आपलं नित्य नैमित्तिक कर्म चुकणं, हा त्याग जो आहे हा तामस त्याग सांगितला पहिला,
आणि आता भगवान परमात्मा रजोगुणी त्याग सांगतात. रजोगुणी त्याग जो आहे त्याचं वर्णन करताना भगवंताने वर्णन केलं, दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्यागफलम लभेत. दुःखम इति एव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेत. कर्म हे दुःखरूप आहे, त्याच्यामुळे मला शरीराला कष्ट होणार आहेत आणि म्हणून एखाद्या वेळेस मनुष्य कर्म सोडतो. या मनुष्याला मोह नाही, माहिती पडलेलं आहे की हे केलं पाहिजे, नित्यनेम केला पाहिजे, यज्ञ केला पाहिजे, दान केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, एकादशी केलं पाहिजे, सगळं त्याला माहिती आहे. परंतु आपल्या शरीरावर त्याचं जास्त प्रेम आहे आणि शरीरावर प्रेम असल्यामुळे तो म्हणतो आता एवढं कुठं करत बसा, शास्त्राने सांगितलंय सकाळी लवकर उठा, पण शरीर म्हणतंय थोडंसं उशिरा उठलं तर काय फरक पडतो. शास्त्राने सांगितलंय लवकर उठून आंघोळ करा, पण शरीराची त्याला थंडी वाजते, तो म्हणतो 9 वाजता केली तर काय फरक पडतो, 9 वाजता उठलं तर काय फरक पडतो आहे. म्हणजे कायक्लेश भयात त्यजेत. आपल्या शरीराला क्लेश होतात, मनाला क्लेश होतात आणि त्याच्या भयाने जो आपलं नित्यकर्म सोडतो, पुढं आलेलं कर्म सोडतो, त्या त्यागाला राजस त्याग असं म्हटलेलं आहे. त्याग करतोय तो, पण त्याचा हा जो त्याग आहे तो मोक्ष देणारा त्याग आहे का त्याला नरकाला नेणारा त्याग आहे? त्याला पतनाला नेणारा त्याग आहे, त्याला नरकाला नेणारा त्याग आहे. कारण याने जो त्याग केलेला आहे, यज्ञाचा त्याग असेल म्हणा, दानाचा त्याग म्हणा, तपाचा त्याग म्हणा, याने केलेला जो त्याग आहे तो शरीराला दुःख होतं म्हणून केलेला त्याग आहे. आपण सगळं पाहून आलो आहे. प्रत्येकाला आपापलं कर्म करायला शास्त्राने सांगितलं आहे, ज्याने त्याने ते आपलं कर्म केलं पाहिजे, परंतु शरीराला त्रास होतो म्हणून मनुष्य कर्मच सोडून देतो. त्या रावणाच्या चरित्रात असं आलं आहे रामायणामध्ये, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांनी खर आणि दूषण यांना मारलं. राक्षस होते, महाबलाढ्य होते आणि त्यांना मारलं. मारल्यानंतर बरेच राक्षस गेले. त्या शूर्पणखेची सुद्धा विटंबना केली, नाक कान कापला आणि ती शूर्पणखा ओरडत ओरडत गेली. रावणाला सांगितलं, अरे रावणा तो खुशाल झोपलेला आहे, तिकडं शत्रू तुझ्या डोक्यावर आलेला आहे आणि तू खुशाल झोपतोस. आणि त्याने असं असं केलं, माझी विटंबना केली. रावण म्हटलं, तू काहीतरी वात्रटपणा केला असेल म्हणून तुझी विटंबना त्याने केली, म्हणून तुझं नाक कान कापले. त्याला तिचा स्वभाव माहिती होता, ही कुठंतरी जाते आणि काहीतरी करते, आगाऊपणा केला असतील म्हणून तुझी फजिती झाली. ती म्हटली, मला नाक कान कापलं ते माझ्यामुळं नाही कापलं, त्यांच्याबरोबर एक सुंदर बाई आहे, तिला आणायला मी गेले म्हणून माझं नाक कान कापलं, मी ती बाई तुझ्याकरता आणायला गेले होते. आणि मग रावणाचा मोह जागृत झाला आणि रावण मग विचार करायला लागला की आता आपण जावं. पण तो विचार करायला लागला, ज्या अर्थी खर आणि दूषण यांना मारले त्या अर्थी हा कोणी सामान्य मनुष्य नाही. तिथे रावणाच्या मुखातले शब्द आहेत, खरं दूषण मोही समबलवंता, मारही न सकई बिनु भगवंता. देवाशिवाय यांना कोणी मारू शकत नाही, याचा अर्थ आहे भगवंताचा अवतार झाला आहे. आता भगवंताचा अवतार झाला आहे, मग हा रावण काय लगेच आता भक्ती करायला जातोय का? नाही, तो म्हणतो तामस देह भजन न होई. माझ्याकडून तामस देह असल्यामुळं काय भजन होणार नाही, मी आपला देवाबरोबर वैरच करीन. म्हणजे काय, कळतंय माणसाला पण कळतं पण वळत नाही असं म्हणतात. सगळं काही कळतं, हे केल्यावर वाईट चुकीचं खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होणार आहे, डॉक्टरने त्याला सांगितलेलं आहे, पण जीभ आवरत नाही. जीभ म्हणते बाबा कोण एवढा त्रास देणार शरीराला,
कोण एवढा त्रास घेईल सकाळी उठण्याचा, कोण एवढा त्रास घेईल यज्ञ करण्याचा, कोण एवढा त्रास घेईल दान करण्याचा, कोण एवढा त्रास घेईल तप करण्याचा. हे सगळं करून मला दुःख घेण्यापेक्षा आपलं मी हे सगळं करणार नाही. अशा प्रकारे कर्माचा त्याग मनुष्य करतो, नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करतो. हो, शरीराचे कष्ट समजून नित्यनेमाचा त्याग करतो. असा जो त्याग आहे तो काय त्याग आहे? त्याचं नाव राजस त्याग आहे. भगवान म्हणतात सकृत्वा राजसम त्यागम. राजस त्याग याला काय म्हटलेलं आहे? रजोगुणाने युक्त होऊन केलेला हा त्याग आहे. शरीराच्या भीतीमुळे केलेला त्याग असल्यामुळे शरीराचं मोह त्याच्या अंतःकरणात बसलेला आहे. मी देह आहे असाच निश्चय त्याने केलेला आहे. म्हणून हा जो केलेला त्याग आहे हा राजस त्याग आहे, देहात्म बुद्धी वाढवणारा त्याग आहे. आणि त्याच्यामुळे नैव त्याग फलम लभे, त्याला त्यागाचं फल कधीच मिळत नाही. त्यागाचं फल काय? कर्मत्यागाचं फल काय? मोक्ष हे त्यागाचं फल आहे. आपल्या जीवनामध्ये त्याग असा पाहिजे, कर्माचा त्याग करायचा नाही, कर्माच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे, फलाचा त्याग करायचा आहे. आणि फलाचा त्याग केला, कर्तृत्व अभिमानाचा त्याग केला तर कर्मच आपल्याला कर्मबंधातून मुक्त करतो आणि तो त्याग आपल्याला देवाकडे घेऊन जातो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की नैव त्याग फलम लभे, त्याला त्यागाचं फल मिळत नाही. त्यागाने त्याला चित्तशुद्धी व्हायला पाहिजे, त्यागाने त्याला गुरु भेटायला पाहिजेत, त्यागाने त्याला ज्ञान व्हायला पाहिजेत, त्यागाने त्याला मोक्ष मिळायला पाहिजेत. पण एवढा त्याग करूनसुद्धा मोक्ष मिळत नाही. घर सोडलं आहे, आईवडील सोडलेत, वाट्याला आलेलं काम सोडलं आहे, पण मिळालं काय? म्हटले काहीच मिळालं आहे. का मिळालं नाही? ज्ञानही झालं नाही, काही अनुभवही आला नाही, देवही भेटला नाही. कारण केलेला जो त्याग होता तो रजोगुणी त्याग होता, तमोगुणी त्याग होता. खरा जर त्याग असता देवच भेटला असता. साधू संतांच्या जीवनात साधू संतांनी तो खरा त्याग केला म्हणून त्यांना देव भेटला. आणि ज्यांना रजोगुणी त्याग ज्यांनी केला, ज्यांनी तमोगुणी त्याग केला, त्यांना देवही भेटत नाही आणि संसारही भेटत नाही. देवना संसार तुका दोहीकडे चोर, अशी त्याची अवस्था होऊ शकते. म्हणून त्याग करायचा असेल तर त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. त्याग करण्याची योग्यता प्राप्त झाली नाही, विनाकारण त्याग करू नका. आशा ही समूळ खणोनी काढावी, तरीच गोसावी व्हावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. हो, अगोदर आशेला जिंकावं आणि मग जंगलात जावं, वनात जावं. आशा जिंकलीच नाही आणि जर त्या ठिकाणी सगळं सोडून आला तर ती आशा इथंही त्याच्याकडून बाकीचं काम करून घेतल्याशिवाय राहणार नाही. एकांतात गेला तर तिथंसुद्धा तो गप्प बसणार नाही, कारण आशा मनात भरलेली आहे. म्हणून त्याग जो आहे तो तैसे पुढत पुढती कर्म. ज्ञानोबाराय उदाहरणं देतात. आरंभीची अति विषम, म्हणून तो ते श्रम करिता मानी. तैसे पुढत पुढती कर्म, आरंभीचं अति विषम. पुढचं कर्म करत असताना, कुठल्याही व्यवहारातलं कर्म करत असताना सुरुवातीलाच अतिविषम कर्मामध्ये अति कष्ट आहेत. कोणतंही कर्म करायचं म्हटलं, यज्ञ करायचा, कष्ट आहेत त्याच्यामध्ये. यज्ञ करायचा असेल तर पंचमहायज्ञाचा विचार मी सांगितला आहे. पंचमहायज्ञात पहिला ब्रह्मयज्ञ आहे, त्याच्यात अध्ययन करावं लागतं, अध्यापन करावं लागतं, स्वाध्याय करावा लागतो. आणि स्वाध्याय करायचा असेल तर बुद्धी तल्लक लागते, बुद्धीचा विचार करावा लागतो, बुद्धीने विचार करावा लागतो. तो म्हणतो कोण हे वाचत बसेल, कोण सकाळी सकाळी उठून पाठांतर करत बसेल, विषम आहे. दुसरा देवयज्ञ आहे. देवयज्ञ म्हणजे देवपूजा करायची असेल तर देवपूजेमध्ये सुद्धा कष्ट आहेत. लवकर उठा, देवाला अभिषेक घाला,
देवाच्या प्रदक्षिणा करा, ह्याच्यामध्ये त्याला कष्ट वाटतात. पितृयज्ञ करायचा असेल, पितृयज्ञामध्ये आईवडिलांची सेवा आहे, पितरांची सेवा आहे, त्याच्यात कष्ट वाटतात. आईवडिलांची कोण सेवा करील? बरं, आता ते म्हातारे झालेले आहेत आणि म्हातारे झाल्यानंतर आता वयोवृद्ध लोकांची अवस्था थोडीशी, काही रोग होतो, खोकला होतो, पडसं येतं, आमुक येतं. ते म्हणतात आपण आता शहरात राहतो, चांगल्या ठिकाणी राहतो, आणि हे म्हातारे आईवडील. बरं, ते आईवडील असे असतात, त्यांना थोडंसं आता काम नसल्यामुळे ते बोलत असतात. त्यांना असं वाटतं मुलांनी आपल्याबरोबर बोलावं, परंतु हे बोललेलं आवडत नाही. त्यामुळं आईवडिलांची सेवासुद्धा नको वाटते करायला. का? त्याच्यामध्ये कष्ट आहेत, त्याच्यामध्ये त्रास आहेत. पितृयज्ञ आहे, वडिलांचं तर्पण कोण करील? पितरांसाठी तर्पण कोण करील? किंवा भूतयज्ञ आहे, भूतयज्ञामध्ये गायीची सेवा सांगितलेली आहे, भूतमात्राची सेवा सांगितलेली आहे. मनुष्ययज्ञामध्ये अतिथीची सेवा सांगितलेली आहे. कोणीतरी रोज अतिथी आपल्या घरी जेवला पाहिजे, कारण आपल्यावर सगळेचे ऋण आहेत. पण कोण करील? नको वाटतं माणसाला करायला. काहीतरी फळ असल्याशिवाय मनुष्य काहीतरी करायला तयार होत नाही. फळ जर दिसत नसेल तर मनुष्य करतच नाही. मागे आपण पाहून आलो दृष्टांत. एक मनुष्य वयोवृद्ध झालेला होता, म्हातारा मनुष्य होता, 80 वर्षाचं वय, आणि ते अक्रोडाचं झाड लावत होते. 2-4 तरुण मुलं इकडे तिकडे फिरत होती. जाता जाता पाहिलं बाबा झाड लावत आहेत. मुलं म्हणायला लागली, बाबा कशाचं झाड लावत आहे? म्हटले, अरे बाळांनो, मी अक्रोडाचं झाड लावत आहे. मुलं टिंगल करायला लागली. म्हणले, बाबा तुम्हाला काय अक्कल आहे का? म्हटले, का बाबा? अहो, हे अक्रोडाचं झाड असं आहे, आम्ही असं ऐकले की ह्याला 60 वर्षांनी फळ येतं, आणि तुम्ही आता या तुमचं वय 80 वर्षाचं आणि तुम्ही हे झाड लावताय. कशा करता झाड लावताय? कशा करता उपद्व्याप करताय? बाबा हसले. बाबा म्हणले, बाबा ही माझ्याकरता मी लावत नाही. मी आत्तापर्यंत अक्रोडाचीच फळं खाल्ली. समाजाचं माझ्यावर ऋण आहे, आणि या समाजाच्या ऋणातून निवृत्त होण्याकरता मी अक्रोडाचं झाड लावते. माझ्याकरता नाही. पण माणसाला नको वाटतं, मी का करू, मी का कष्ट घेऊ, माझं काय अडलं आहे? सगळे लोक बसणार आहेत, मग मीच झाडू मारू कशाला इथं? सगळेच लोक खाणार आहेत, मग मी स्वयंपाक का करू? सगळेच लोक त्या ठिकाणी राहणार आहेत, मग मी कशाला बांधण्याचे कष्ट करू? असं विचार करून तो मी कशाला यज्ञ करू, मी कशाला दान करू, मी कशाला तप करू? अशा प्रकारे कायक्लेश भयात, बरं का, आपल्या शरीरावरच प्रेम करणारा मनुष्य हे सगळं करत नाही. म्हणून तैसे पुढत पुढती कर्म आरंभीची अतिविषम म्हणून. सुरुवातीलाच अतिविषम म्हणजे काम अजून सुरू व्हायचं आहे, काम सुरू करायच्या अगोदरच काही लोक म्हणतात ते असंच झालं तर. वडिलांनी सांगितलं, बाळू जा रे, अमके ग्रस्त आहेत, त्यांच्याकडून मी त्यांना दिलेले पैसे घेऊन ये. ते झोपलेच असतील तर, त्यांच्या घरी कुत्रच असेल तर, आणि ते नसलेच तर, म्हणजे अगोदरच कामाबद्दल. तसं नित्यनैमित्य कर्मशास्त्राने सांगितले. पण हे करत असताना अगोदरच अतिविषम आहे. मी जर हे कर्म करायला लागलो, यज्ञ करायचा म्हटलं की त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. सामुग्री जुळवावी लागेल, वेदी बनवावे लागेल, यज्ञकुंड बनवावं लागेल. मला हे कष्ट नको. आगा स्वर्गीचे गोमटे, आडव याग संकटे, बाळपण दासटे त्रास काळी. नको वाटतंय. नित्यनैमित्य कर्मसुद्धा नको वाटतंय. त्या याच्यामध्ये कथा आली भागवताच्या महात्म्यामध्येच. धुंदुकारीची आई होती, तिचं नाव काय होतं? हां, धुंदुली नाव होतं तिचं. त्या साधूने पळ दिलं, तुला मुलगा होईल, पण नियम पाळायचे म्हणे. खोटं बोलायचं नाही, एकादशीला उपास धरायचा, कोणाशी भांडायचं नाही, उष्ट्या तोंडाने झोपायचं नाही,
नियम केले पूर्ण आणि हे जर फळ खाल्लं तर तुला चांगला मुलगा होईल. ती म्हणायला लागली, कुठं फळ खाऊन मुलं होत असतात का? म्हणजे पहिली तर श्रद्धा नाही. बरं, खाल्लं मी फळं आणि मी जर गर्भवती झाले आणि गावात चोर आले तर सगळी लोक पळून जातील, चोर मलाच धरतील म्हणे. आणि मग उपवास धरायचे, नियम पाळायचे, त्यामुळे मी जर कृश झाले तर त्यापेक्षा हे पोरगंही नको आणि काहीच नको, फळही नको. दिलं गाईला खाऊन फळ. काय क्लेश भयात तेजेत, साधूंनी सांगितलं होतं, पण स्वतःला दुःख वाटतंय, कष्ट वाटतंय, आशव म्हणून काही काही लोक जे आहेत नित्यनेम करत नाहीत. आरंभीच अतिविषम म्हणून तो ते श्रम करिता मानी, म्हणून तो ते श्रम करिता मानी, ते करता तो श्रम मानी. त्याला काय वाटतं? कष्ट वाटतं. एरवी विहित तत्वे मांडी परी घालिता असुरवाडी, तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. म्हणजे एकतर अगोदर सुरूच करत नाही, कर्म दुःखरूप आहे म्हणून काय काय वेळेस काही लोक कर्म सुरूच करत नाही. बरं, कदाचित केलं तर ते पूर्ण नेतात का? एरवी विहित तत्वे मांडी, विहित कर्म जे आहे तो करायला सुरुवात करतो. ती काही शास्त्रांनी सांगितलं आहे, नित्यनेम केला पाहिजे. शास्त्रांनी सांगितलं आहे यज्ञ केला पाहिजे. आपल्या वाट्याला आलेला यज्ञ, आता प्रत्येकाचा यज्ञ वेगवेगळा आहे. ब्रह्मचारी असेल तर त्याचा यज्ञ आहे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षय. सुरुवात करतो, दान करायला सुरुवात करतो, तप करायला सुरुवात करतो. ऐकलं कोणाचं? नाही नाही, केलं पाहिजे आपण सुद्धा. उद्यापासून रोज सकाळी लवकर उठायचं, रोज सकाळी प्रदक्षिणा करायची, रोज सकाळी देवाचं दर्शन, माऊलीच्या दर्शनाला जायचं. रोज काय करायचं? काहीतरी अन्नदान करायचं, रोज काहीतरी नामस्मरण करायचं, जप करायचा, तप करायचा, रोज एवढं करायचं असं ठरवतो. विहित तत्वे मांडी परी घालिता आसुरवाडी. पण हळूहळू त्याच्या मनात आसुरवाडी घुसते सगळी. आसुरवाडी शब्दाचा अर्थ काय? क्लेश, दुःख. पण त्याच्यामध्ये आता कर्म करायचं म्हटलं, लवकर उठायचं म्हटलं की क्लेश आहेत. प्रदक्षिणा करायचे म्हणजे क्लेश आहेत, वारीला जायचं म्हणजे क्लेश आहेत, देवपूजा करायची म्हणजे क्लेश आहेत, अतिथीची सेवा करायची क्लेश आहेत, आईवडिलाची सेवा करायची क्लेश आहेत. कष्ट करावे लागतात, श्रम करावे लागतात. मग अशी घालिता असुरवाडी, तेत पोळला ऐसा सांडी आदिरलेही. आदर केलेलं कर्मसुद्धा, चांगलं सुरू केलेलं कर्मसुद्धा. हो, आल्या आल्या प्रदक्षिणा काय, दर्शन काय, अमुक काय, थमुक काय. जसं काय तुकाराम महाराज झाला का काय काय माहिती. पण पुढं मात्र काही त्यातलं शिल्लक राहत नाही आणि त्याला आधार घेतो ब्रह्मसत्यम जन्मेते. एरवी विहे तत्वे मांडी परी घालिता आसुरवाडी. असुरवाडी, सुरवाड म्हणजे सुख आणि आसुरवाड म्हणजे दुःख. दुःखामध्ये जर व्हायला लागले, कष्ट व्हायला लागले तर मग ते तर पोळला ऐसा सांडी आदरिलेही. जे आदराने सुरू केलेलं जे काम असतं ते जसं आगीत पोळल्यासारखा. एखादा मनुष्याचा हात जर त्या दिव्याला लागला तर तसा हात बाजूला काढतो, परत हात लावायचा नाही निश्चय करतो. लहान मुलगा एखादा जर त्याला विस्तव लागला हाताला तर तो परत विस्तवाजवळ जात नाही. तसा म्हणतो आता परत आळंदीला जायचं नाही, आता परत ह्या साधू संतांच्या नादाला लागायचं नाही, प्रदक्षिणा करायची नाही. कारण पोळीला ऐसा सांडी आदिरले, हे आदरलेलं असतं, आदराने सुरू केलेलं कर्म असतं. पण कष्ट आहेत असं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ते सगळं काय करतो? सोडून देतो. म्हणे वस्तू देहासारिखी आली बहुती भाग्यविषयकी, मा जाचू का कर्माधिकी पापिया जायसा. आणि काय म्हणतो?
हो, म्हणून वस्तू देहासारखी, ही देहासारखी वस्तू आपल्याला प्राप्त झालेली आहे. किती सुंदर आहे मी, किती सुकुमार आहे मी, तरुण आहे मी, अशी देहासारखी वस्तू मला प्राप्त झाली. परत परत प्राप्त होते का? नाही. पावलो हा देह कागट्याळीने, असा देह मला प्राप्त झालेला आहे. आली बहुती भाग्यविषयी की, फार भाग्याने मला देह प्राप्त झालेला आहे. भाग्य आले ती मनुष्य देहा. तो हा पहा विठ्ठल नाही म्हणत, ते नाही, फक्त म्हणतो किती भाग्याने मला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. कुत्र्याला प्राप्त झाला का भाग्य? कुत्र्याचं भाग्य नाही. कुत्र्याला प्राप्त झालेलं आहे का? नाही झाला प्राप्त. मला प्राप्त झालेलं आहे. पशुपक्ष्यांना प्राप्त झालेला आहे का? नाही. देवांना सुद्धा या मनुष्य देहाचा आनंद घेता येत नाही. मग असा मनुष्य देह मला प्राप्त झालेला आहे. आली बहुती भाग्यविषयी की, मग असा मनुष्य देह प्राप्त झालेला असताना, देहासारखी वस्तू मला प्राप्त झालेली असताना, मा जाचू का कर्माधिकी, कर्माधिकामध्ये मी का जाचू, मी का कष्ट सहन करू, पापिया जायचा. कारण पापी माणसाला कष्ट असतात, पापी माणसाला दुःख असतात. मी विनाकारण हे दुःख का भोगू? सकाळी लवकर उठायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची, प्रदक्षिणा करायची, एकादशी दिवशी निर्जला उपवास करायचा, वारीला जायचं आणि दिवसभर चालायचं, नर्मदा प्रदक्षिणा कराय. मी हे कशा करता करू? मी काय पापी थोडं आहे? मला देह प्राप्त. त्याला असं वाटतंय हे जे उपास तपास करतात, तपश्चर्या करतात, हे सगळे काही लोक आहेत. म्हणून यांनी हे त्याग करतायत. वास्तविक पाहता हे सगळं घडणं म्हणजे पुण्य असेल तर हे सगळं घडतं. परंतु त्याची देहावर एवढी आसक्ती आहे. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती, देह खंडानाम ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा ढोळोची नेने. देहालाच त्यांनी ईश्वर मानलेलं आहे. आणि देहचे आपण पे मानिती, विषया ते भोग्य म्हणिती, या परते स्मरती न स्मरती अनेक काही. हो, वैराग्याचे शिव न देखती, विवेकाची भाषा नेनती, वैराग्याचे शिव न देखती, ते मूर्ख केवी पाविती मजेश्वरा. ते जे प्राणिया कामे भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मवत. मा जाचू का कर्माधिकी पापिया जायचा. मी कशाला हे कर्म करू? म्हणजे देहालाच त्याने आत्मा मानलेला आहे, देहालाच ईश्वर मानलेला आहे. आणि म्हणून मग तो ह्या सगळ्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. त्याला हा कर्माधिकाचा जाच वाटतो. यज्ञ करायचा कष्ट आहेत, दान करायचं कष्ट आहेत, तप करायचं कष्ट आहेत. ही नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत ही त्याला कष्टपद वाटतात. आणि म्हणून अशा कर्मामध्ये तो काय होत नाही, प्रवृत्त होत नाही. उलट मी कशा करता याच्या का मा जाचू का कर्माधिकी पापिया जायसा. मी काही पापी मनुष्य थोडा आहे, मी कशा करता हे कर्म करू? म्हणतो आपलं खायचं प्यायचं आणि काय करायची, मजा करायची. आजही काही माणसं अशी आहेत, ते पुण्यही मानत नाहीत, पापही मानत नाहीत, मोक्षही मानत नाही. ते म्हणतात यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. मेलं की मोक्षच आहे, म्हणून जोपर्यंत आहे ना तो पण खाऊन पिऊन घ्या म्हणतात. हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे पाहायचं नाही. अहो माणसा देवाने डोळे दिलेत ना, सगळं पाहून घ्या, सगळं खाऊन घ्या, सगळं करून घ्या. म्हणजे काय, हा देह परत परत देव देत नाही. देवाने जे अर्थी तयार केले ना, हे सगळं आपल्याला खायला प्यायला केलेलं आहे. हे जे विचार आहेत आणि हे विचार मनामध्ये ठेवून आपल्या शरीराला दुःख होईल म्हणून जो नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करतो, असा केलेला त्याग जो आहे तो
राजस त्याग आहे. त्याला त्यागाचं फळ मिळत नाही.